नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्ही आयुष्याच्या अशा वळणावर आहात का जिथे चुकीचा निर्णय सगळे काही बदलू शकतो? मनात खूप गोंधळ आहे आणि रस्ता सापडत नाही. अशा वेळेला स्वामींचा एक सूक्ष्म संकेत आपल्याला चुकीच्या निर्णयापासून वाचवू शकतो. वेळ ही स्वामींच्या हातातील सर्वात मोठी शक्ती आहे. स्वामी आपल्याला केवळ काय करायचे हेच नाही, तर ते कधी करायचे हे सुद्धा खुणेने सांगतात. चुकीच्या वेळेला घेतलेला योग्य निर्णय सुद्धा आपल्याला खड्ड्यात टाकू शकतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या सूक्ष्म संकेतांची माहिती घेणार आहोत, जे आपल्याला वेळेचे गणित आणि अचूक निर्णय घ्यायला शिकवतील. चला तर स्वामींच्या या अद्भुत मार्गदर्शनाचा अनुभव घेऊया. सर्वात पहिला संकेत म्हणजे मनात अचानक स्पष्टता येते. कधीकधी एखाद्या निर्णयाबद्दल आपण खूप दिवस गोंधळात असतो, विचार करत राहतो, लोकांचे सल्ले घेतो, पण तरीही मनाचे काही ठरत नाही. पण अचानक एखाद्या दिवशी मनात एकदम स्पष्टता येते की हेच करायला हवे. निर्णय प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे मनाचा गोंधळच असतो. स्वामी सर्वप्रथम भक्ताच्या मनातील गोंधळ शांत करतात. जेव्हा भक्त स्वामींच्या चरणी पूर्णतः शरणागत होतो, तेव्हा त्याच्या मनातील विचारांचे काहूर थांबते. जेव्हा तुम्हाला एखाद्या विषयावर निर्णय घ्यायचा असतो आणि अचानक तुमचे मन शांत होते, अनावश्यक भीती निघून जाते, तेव्हा समजावे की स्वामींनी तुमच्या बुद्धीला स्थिर केलेले आहे. निर्णय घेताना भीती वाटू नये हा स्वामींचा पहिला संकेत असतो. ही स्पष्टता स्वामींचा हस्तक्षेप असते, कारण मन आधी अस्थिर असते पण अचानक शांत होते आणि योग्य दिशा दिसू लागते. भक्त अनुभव सांगतात की नामस्मरण आणि प्रार्थनेनंतर ही स्पष्टता अधिक सहज मिळते. दुसरा संकेत म्हणजे चुकीच्या मार्गाबद्दल मनात अस्वस्थता निर्माण होते. कधीकधी एखादा निर्णय बाहेरून खूप चांगला दिसतो, फायदा, पैसा किंवा सोय दिसते, पण मनाच्या आत कुठेतरी अस्वस्थता जाणवते. जणू मन सांगत असते की हे योग्य नाही. स्वामी भक्ताच्या अंतःकरणामध्ये विचारांच्या रूपाने प्रकट होतात. अनेकदा आपल्याला आतून एक आवाज येतो की हे करू नकोस किंवा हेच बरोबर आहे. समजा तुम्ही एका संभ्रमात आहात आणि अचानक तुम्हाला एखाद्या जुन्या घटनेची आठवण झाली किंवा मनात एखादा विचार वारंवार येऊ लागला, तर तो स्वामींचा संकेत असू शकतो. ही अंतःप्रेरणा इतकी प्रबळ असेल की त्या निर्णयाबद्दल तुमच्या मनात कोणतीही शंका उरत नाही. स्वामी आपल्या अंतर्मनाला जागे करतात, त्यामुळे चुकीच्या मार्गाबद्दल आतून अस्वस्थता निर्माण होते. ही अस्वस्थता म्हणजेच इशारा असू शकतो की त्या मार्गावर पुढे जाऊ नये. तिसरा संकेत म्हणजे योग्य लोकांची अचानक भेट होते. जीवनात काही लोक अचानक भेटतात आणि ते एखादे वाक्य बोलतात जे आपल्या निर्णयाला दिशा देते. कधी एखादा सहकारी, कधी एखादा साधा माणूस, पण त्यांचे बोलणे मनाला भिडते. त्यांच्या एका वाक्यामुळे किंवा सल्ल्यामुळे आपला गोंधळ दूर होतो. आपण एखाद्या निर्णयाबद्दल विचार करत असतो आणि तेव्हा कोणीतरी अनपेक्षितपणे अशी गोष्ट सांगते जी मनाला स्पष्ट दिशा देते. भक्तांच्या अनुभवातही असे अनेकदा दिसते की अशा भेटी योगायोग नसतात. स्वामी योग्य वेळेला योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात आणतात. त्या व्यक्तीचे बोलणे, अनुभव किंवा सल्ला आपल्याला योग्य निर्णयाकडे वळवतो. त्यामुळे अशा भेटींना केवळ साधे योगायोग न मानता स्वामींचे सूक्ष्म मार्गदर्शन म्हणून पाहावे. काही वेळा परिस्थिती स्वतःहून बदलते. कधी आपण एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतो पण अचानक परिस्थिती बदलते. काही अडथळे येतात, योजना रद्द होते किंवा एखादी संधी हातातून निघून जाते. त्या क्षणी आपल्याला वाईट वाटते, पण नंतर लक्षात येते की तो निर्णय घेतला असता तर कदाचित मोठी अडचण आली असते. आपण एखादा चुकीचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा स्वामी वाटेमध्ये वारंवार अडथळे निर्माण करतात. ते काम रेंगाळते किंवा त्यामध्ये अडचणी येतात. हे भक्ताचे रक्षण करण्यासाठी असते. जर एखाद्या कामामध्ये वारंवार विलंब होत असेल किंवा अनपेक्षित अडचणी येत असेल तर थांबून विचार करावा. स्वामी कदाचित आपल्याला संकेत देत असतील की हा मार्ग तुझा नाही किंवा ही वेळ योग्य नाही. अशा प्रकारे स्वामी कधीकधी परिस्थिती बदलून भक्ताला चुकीच्या निर्णयापासून वाचवतात. जे घडते त्यामागे कधीकधी स्वामींचे सूक्ष्म मार्गदर्शन असू शकते, जे आपल्याला योग्य दिशेकडे वळवत असते. नामस्मरण किंवा ग्रंथ वाचनातून मिळणारी अंतर्मनाची दिशा. नामस्मरण केल्यावर मन शांत होते. जेव्हा मन शांत असते तेव्हा विचार अधिक स्पष्ट होतात. गोंधळ कमी होतो आणि योग्य काय आहे हे समजू लागते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की जेव्हा ते मनापासून स्वामींचे नाव घेतात तेव्हा निर्णय घेण्याची भीती कमी होते. जणू मनामध्ये एक विश्वास निर्माण होतो की स्वामी माझ्यासोबत आहेत. काही वेळा असेही होते की स्वामींच्या चरित्र ग्रंथाचे वाचन करताना
किंवा पारायण करताना अचानक जाणवते की हा संदेश, हा अध्याय आपल्या परिस्थितीसाठीच आहे, त्यामुळे गोंधळ कमी होतो आणि काय योग्य आहे याची जाणीव होते. भक्ताला त्याच्या प्रश्नाचे उत्तर एखाद्या अध्यायामध्ये किंवा ओवीमध्ये तंतोतंत सापडते. पुस्तक उघडल्यावर समोर आलेले पान किंवा वाचत असताना एखाद्या ओळीवर मन स्थिरावणे हे स्वामींनी दिलेले प्रत्यक्ष मार्गदर्शन असते. या मार्गदर्शनामधून भक्ताला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि धैर्य मिळते. निर्णय घेतल्यावर मनाला शांतता मिळते. हा सर्वात मोठा संकेत मानला जातो. जेव्हा आपण एखादा निर्णय घेतो आणि त्यानंतर मनामध्ये खोल शांतता येते, भीती कमी होते, मन हलके वाटते, तेव्हा तो निर्णय योग्य असण्याची शक्यता जास्त असते. अंतर्मनाची शांतता म्हणजेच एक सूक्ष्म संकेत असतो की आपण घेतलेला निर्णय योग्य आहे. म्हणून निर्णय घेतल्यानंतर मनामध्ये जर स्थिरता आणि विश्वास वाटत असेल तर तो मार्ग बहुधा योग्य असतो. तर हे काही स्वामींचे प्रमुख संकेत असतात ज्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत मिळते. स्वामी भक्ताला कधीही आळशी बनवत नाहीत, तर त्याला विचार करायला लावतात. योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारी विवेकबुद्धी ते जागृत करतात. निर्णय घेताना भक्ताने काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जर आपला हेतू प्रामाणिक असेल तर स्वामी नक्कीच साथ देतात. घाईमध्ये घेतलेला निर्णय स्वामींचा नसतो. सबुरी हा स्वामी मार्गाचा पाया आहे. एकदा निर्णय घेतल्यावर स्वामी माझ्या पाठीशी आहेत या विश्वासाने पुढे जावे. मन शांत ठेवून स्वामींचे नामस्मरण करावे, कारण शांत मनातूनच योग्य विचार येतात. निर्णय घेताना स्वार्थी वृत्ती, राग किंवा भीती यांच्यावर आधार ठेवू नये. त्या निर्णयामुळे स्वतःसह इतरांचेही भले होईल का याचा विचार करावा. तसेच अनुभव असलेल्या योग्य व्यक्तींचा सल्ला घेणेही महत्त्वाचे असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींवर श्रद्धा ठेवून प्रार्थना करणे. श्रद्धा आणि संयम ठेवला की योग्य निर्णय घेण्याची बुद्धी हळूहळू नक्कीच मिळते. जीवनातील प्रत्येक निर्णयासाठी स्पष्ट उत्तर मिळेलच असे नाही, पण स्वामींवर श्रद्धा ठेवून नामस्मरण केले, मन शांत ठेवले आणि अंतर्मनाचे संकेत ऐकले तर योग्य दिशा मिळू शकते. स्वामी भक्ताला थेट सांगत नाहीत की काय करावे, ते त्याला समजून घेण्याची बुद्धी देतात. मनात स्पष्टता, चुकीबद्दल अस्वस्थता, योग्य लोकांची भेट, परिस्थितीमधील बदल, नामस्मरणातून मिळणारी शांतता हे सर्व संकेत भक्ताला योग्य निर्णयाकडे नेतात. म्हणूनच जेव्हा जीवनात मोठा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा घाई करू नका. थोडा वेळ शांत बसा, स्वामींचे नाव घ्या आणि मनाच्या आतमध्ये काय सांगितले जात आहे ते ऐका. अनेकदा उत्तर बाहेर नाही तर आपल्या अंतःकरणातच लपलेले असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी स्वामी कोणते संकेत देतात याची माहिती घेतली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.